नमस्कार. नोबार टेक्नॉलॉजीज मार्फत बिझनेस टॉक या दुसऱ्या भागात मी सायली दामले आपले स्वागत करते. आज आपण नूतन सावर्डेकर मॅडमशी गप्पा मारणार आहोत, त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत. तर नूतन मॅडम या कलर ॲनालिसिस्ट आहेत. त्यांचा रेनबो द हिलिंग स्पेक्ट्रम या नावाने त्या कलर ॲनालिसिस्ट करतात. तर आपण आता आधी सर्वप्रथम जाणून घेऊया की कलर थेरपी आणि याबद्दल आपण बरंच ऐकलेलं असतं किंवा याच्याबद्दल माहिती असते, परंतु नक्की हे कलर ॲनालिसिस म्हणजे काय आहे, तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगू शकता. मला खूप आवडेल आणि सगळ्यात आधी खूप धन्यवाद, कारण तुम्ही मला ही संधी दिलीत. कारण हा विषय थोडा वेगळा असल्यामुळे ह्याच्याबद्दल फार अशी विशेष माहितीच अवेलेबल नाही आहे. कलर थेरपी जसं तुम्ही म्हणालात त्याबद्दल माहिती अवेलेबल आहे इंटरनेटवरती वगैरे, तुम्हाला ह्याबद्दल माहिती मिळेल. पण कलर ॲनालिसिस हा विषय थोडा वेगळा आहे. आपण थेरपी केव्हा करतो, जसं आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला औषधं देतात, त्याआधी आपल्याला काही ब्लड टेस्ट वगैरे करावे लागतात ना, जर तुमचं निदान नाही झालं तर. मग ही जी रंगांची जी टेस्ट आहे जी आपण करतो, ज्याला आपण कलर ॲनालिसिस म्हणतो, ही ॲक्च्युली ॲनालिसिस प्रोसेस आहे. जसं तुमच्या शरीराचं ब्लड टेस्ट केलं जातं तसं तुमच्या मनाचं आपण ह्या रंगांच्या माध्यमातून एक टेस्ट करतो, ज्याच्या माध्यमातून आपल्याला कळतं की नेमकं तुमच्या आयुष्यात चाललं आहे काय. बऱ्याचदा आपल्याला असे प्रश्न पडतात की मीच का, हे सतत असंच का होतं, नेमकं हातातोंडाशी आलेला घास जातोच का. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्यातच दडलेली असतात आणि ती शोधून घेण्यासाठी आपल्याला खूप छान ह्याचा उपयोग होतो. अरे वा, खूपच छान. तर मॅडम, तुम्ही या क्षेत्राकडे कशा वळलात म्हणण्यापेक्षा, किंवा तुम्ही लोकांशी डील करताना तुम्हाला याचे काही एक्सपिरियन्स आले असतील की जे तुम्ही जर आम्हाला शेअर करू शकलात, म्हणजे थोडक्यात आपल्या प्रेक्षकांनाही कळेल की एक्झॅक्टली हे कलर ॲनालिस्ट म्हणजे काय असतं, किंवा ते कसं वर्क करतं, किंवा त्याचा काय काय फायदा होऊ शकतो, हे जर तुम्ही तुमच्या अनुभवाच्या माध्यमातून सांगितलं. नक्की नक्की. ते तर मी तुम्हाला देतेच येते टेस्ट, की तुम्हाला कळेल की नक्की काय आहे. म्हणजे बघणाऱ्याला सुद्धा कळेल की हे कितपत योग्य आहे, कारण आपण ते तसं काही केलेलं नाही आहे तुमच्यासोबत, मी काही टेस्ट केलेली नाही. पण त्याच्याही आधी ना, जे बघतायत त्यांनी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा एक छोटासा 30 सेकंड एक्सपेरिमेंट आपण करून बघूयात. म्हणजे तुम्हाला कळेल की रंगांचं मी रंगांना इतकं लावून धरतीये एखादी व्यक्ती, तर का त्याचा इतका इम्पॉर्टन्स का आहे, आपण ते जाणून घेऊयात आधी. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही पटकन डोळे बंद करा. बरं. आणि तुमच्या आवडीच्या ठिकाणी, ओके, तुमच्या रेस्टॉरंटमध्ये वगैरे तुम्ही एखाद्या व्यक्तीची वाट बघताय आणि अर्धा तास झालेला आहे बरं का ऑलरेडी, पण रेस्टॉरंटचा रंग जो आहे ना तो कलर ग्रे आहे. ओके, प्लीज नोट, राखाडी रंगाचं रेस्टॉरंट आहे आणि तुम्ही तिकडे त्या व्यक्तीची वाट बघताय. फोन नाही, मेसेज नाही आणि जवळपास अर्धा तास झाला आहे. आता तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करा की तुम्हाला आतून मनातून काय वाटतंय, कसं वाटतंय. ठीक आहे, 1 2 3. ओके, आता डोळे उघडा आणि पटकन डोळे बंद करा. आणि आता तुम्ही सेम ठिकाणी बसलेला आहात, सेम व्यक्तीची वाट बघताय, पण यावेळेस रेस्टॉरंटमधला जो कलर आहे किंवा त्या जागेचा जो रंग आहे तो लाल रंग आहे, कलर रेड. ठीक आहे, आता तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करा. अर्धा तास झाला आहे, फोन नाही, मेसेज नाही आणि तुम्ही अजूनही वाट बघताय. आत्ता यावेळेस तुम्हाला कसं वाटतंय. ओके, आता तुम्ही डोळे उघडा आणि मला दोन्ही वेळेचा वेगळा वेगळा अनुभव सांगा. म्हणजे एकतर पहिल्यांदा जेव्हा मी डोळे मिटले आणि तुम्ही मला जसं सांगितलं त्याप्रमाणे, बट ऑफकोर्स की एवढा वेळ झाला आहे, अजून कोणी आलं नाही, म्हणजे काहीच नाही बरं, कुठलाच रिप्लाय नाही, ना मेसेज ना कॉल. बरं, एक राग आला की काय, म्हणजे किती वेळ या सगळ्याला महत्त्व आहे का नाही. मग ते एकदम सगळं म्हणजे त्या झोनमध्ये टोटली गेल्यासारखं झालं की काय, म्हणजे एवढा वेळ आपण वाट बघतोय, बरं रिप्लाय काहीच येत नाही. ही पहिल्याची सिच्युएशन. सेकंड वेळेला पण समहाऊ थोडीफार त्याच ह्याच्यामध्ये होती की तरी ठीक आहे, म्हणजे असू शकतं ते. आपण म्हणतो ना थोडंसं अनेकदा जेव्हा निगेटिव्ह विचार केले मग नाही, खरंच काहीतरी असू शकेल, जर ते आपण माणसाला तुमचा टॉलरन्स लेवल जास्त होती का सेकंड टाइम. हो, म्हणजे असं म्हणायला थोडासा फरक तुम्हाला जाणवला. येस, एक्झॅक्टली. म्हणजे आता मी तर तुम्हाला रंग दाखवलेही नव्हते, बरोबर, तुमच्या मनातच तुम्ही ते इमॅजिन केले आणि तरीही त्याचा रिझल्ट तुमच्या मनावरती झाला. बरोबर. ठीक आहे, आता मी तुम्हालाही सांगते बरं का. म्हणजे
तुम्ही अजिबात विचार करायचा नाही आहे की कुठलाही गुलाबी रंगाचा हत्ती असतो किंवा किंवा लाल रंगाचा जो हार्ट शेपचा बलून असतो ना, तसं काही नसतं ह्या जगात. नाही की नाही, म्हणजे मी दोन्ही वेळेस म्हटल्या त्या दोन्ही गोष्टी तुमच्या डोळ्यात किंवा डोक्यात अगदी तशाच्या तशा उभ्या राहिल्या, अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड, जेव्हा मी जसं सांगितलं तसं. ही आपल्या मनाची भाषा आहे. जसं कम्प्युटरची लँग्वेज असते 0 आणि 1, तशी मनाची भाषा असते. आपण मनामध्ये विचार साठवतो ते शेप्स आणि कलर याच्या माध्यमातून, म्हणजे रंग आणि आकार याच्या माध्यमातून आपण मनात आठवणी साठवतो. आणि त्या जेव्हा जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट म्हणजे, आणि म्हणूनच काही काही लोकांना एखादा रंग अजिबात आवडत नाही आणि काही काही लोक एखाद्या रंगाच्या मागे अगदी खूप कम्फर्टेबली तोच रंग सतत वापरतात. ह्याच्या मागचं कारण तेच आहे की आपण जसे अनुभव घेत जातो आणि जशा आठवणी साठवत जातो तसं आपला एक कम्फर्ट झोन तयार होतो. आणि बेस्ड ऑन दॅट कम्फर्ट झोन आपल्याला आपल्या आयुष्यात पुढे येणारे सगळे अनुभव आपण जवळजवळ वयाच्या 7 वर्षापर्यंत फिक्स करून टाकतो की हे माझ्या आयुष्यात असंच इथून पुढे होत राहणार. मग ते जाणून घेणं, ते तसंच कंटिन्यू करायचं आहे की नाही करायचं आहे, बरं चेंज करायचं आहे का, मग कसं करायचं, कधी करायचं, हे सगळं जाणून घ्यायला आपल्याला ह्या माध्यमातून कलर अनालिसिसमधून मदत होते. आणि तीच मिस्ट्री ओपनिंग असतं, म्हणजे एखाद्याच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेण्यापासून जर आपण त्याला मदत करू शकतोय तर ते खूप एम्पॉवरिंग वाटतं आणि मग त्याची जादू मला अनुभवायला खूप आवडते. खरंच खूप छान, खूप सुंदर शब्दामध्ये तुम्ही याबद्दल माहिती सांगितलीत. आणि ऑफकोर्स प्रत्येकाला हे वाटेलच, म्हणजे एखादा व्यावसायिक असो किंवा साधा माणूस असो, प्रत्येकालाही असं वाटतं की समजा आपल्यासमोर जो माणूस बसला आहे किंवा आपल्या घरातली माणसं आहेत तर त्यांच्या मनातलं काय हे जर आपण ओळखू शकलो तर त्याच्यासारखी दुसरी चांगली गोष्ट दुसरी काही नाही, जेणेकरून सगळ्या गोष्टी, वाद भांडणं, विनाकारणच्या ह्या गोष्टी या कुठेतरी आपण आटोक्यात आणू शकतो. तर आता पुढचा प्रश्न असा आहे, पुढचं मला तुम्हाला असं विचारायचं आहे की हे जे कलर ॲनालिस्ट हा प्रकार आहे तो आपण इथे म्हणजे तेवढा ऐकिवात नाही आहे, भारतामध्ये बघायला गेलं तर एवढं ऐकिवामध्ये नाही आहे. तर त्यामागचं काही कारण वगैरे असू शकेल का, आणि तुम्ही या संदर्भात काय अवेअरनेस म्हणा किंवा कशा प्रकारे किंवा तुम्ही शिकवता का हा विषय, तर या संदर्भात मला सांगितलं की नाही. हा विषय तर मी नक्कीच शिकवते आहे. पण ज्यावेळेस मी स्वतः शिकले किंवा शिकायचा प्रयत्न केला गेला त्यावेळेस मला माहिती कुठेच अवेलेबलच नव्हती. कारण 1939 म्हणजे 1939 वर्षापूर्वी, साधारण 80 वर्षापूर्वी स्वित्झर्लंडचे डॉक्टर मॅक्स लुशर म्हणून जे आहेत त्यांनी ह्याचा शोध लावला होता. बरं, त्यानंतर मधल्या काळात फार त्याच्यावर काही रिसर्च झालं किंवा काही काम केलं गेलं असं काही नाही. किंवा सायकोलॉजी म्हणजे मानसोपचार किंवा आपण काय म्हणतो सायकोलॉजीच्या फील्डमध्ये फार त्याचा काही उपयोग केला गेलेला नाही आहे. युरोप आणि अमेरिकेत फार कमी डॉक्टर्स होते जे हे टूल वापरत होते. जगातल्या काही युनिव्हर्सिटीजमध्ये मोजक्या 7 भाषांमध्ये हा विषय फक्त फॅशन इंडस्ट्रीमध्ये शिकवला गेला आहे आत्तापर्यंत. मग असा इतका गंभीर आणि इतका उपयोगी विषय जो आहे तो दुर्लक्षित होता काही काळ ज्यावेळेस मी रिसर्च करत होते. कारण मला शिकवणारं कोणी सापडलं नाही, त्यामुळे मग माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता स्वतः अभ्यास करण्याशिवाय. मी ज्यावेळेस रिसर्च करत गेले त्यावेळेस मला कळालं की हे किती लिमिटेड ठेवलं गेलेलं आहे. मग म्हटलं आपल्या हातात जर आपल्याला देवानी दिलंच आहे की संजीवनी, तर आपण ती का वापरू नये. म्हणून मग त्याचा अभ्यास करून त्याचा आत्ताच्या काळाशी, आत्ताच्या मानसिकतेशी संबंधित जितका त्याचा वापर करता येईल त्याला अजून डेव्हलप करून ते हे स्पेसिफिकली नवीन टूल आम्ही तयार केले. आणि नवीन म्हणण्यापेक्षा ह्या जगात असं नवीन काही नसतं, आपण त्याच्यात आपला टच ॲड करतो आणि तो ॲड करून मी आत्ता लोकांना त्याचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल ह्याचा विचार करते. मग त्याच्याद्वारे आपण 1-on-1 कन्सल्टेशन किंवा म्हणजे पर्सनल कन्सल्टेशन आणि वर्कशॉप्स जिथे मी त्यांना प्रॅक्टिकली शिकवते की हे वापरायचं कसं टूल, दुसऱ्याला मदत कशी करायची, ह्याच्यातून तुम्ही दुसऱ्यांना काउन्सलिंग कशी करू शकता. म्हणजे आपण काउन्सलिंग म्हणजे असं फार वेगळं काय असतं. एखाद्याचं पहिली गोष्ट तर ऐकून घेणं महत्त्वाचं असतं. आजकालच्या जगात ऐकून घेणारं असं कोणी सापडत नाही. सगळ्यांना बोलायचं असतं आणि सगळ्यांना एक्सप्लोर करायचं असतं. म्हणून सोशल मीडिया तर इतकं चालतं का. एक्झॅक्टली, बरोबर आहे. आणि माझं कोण ऐकून घेणार, म्हणून मग मी आहे इथे की तुम्ही बोला, मी ऐकते. असं ज्यांना गप्पा मारायला आवडतात, ज्यांना ऐकून घ्यायला आवडतं, त्यांनी ह्या क्षेत्रात येणं अगदी उत्तम पर्याय आहे. गप्पा मारता मारता तुम्ही जर एखाद्याचं आयुष्य ट्रान्सफॉर्म करू शकत असाल तर किती छान. खरंच खरंच
खूपच सुंदर आहे की कसं आहे आपण जेव्हा अनेक लोकांशी भेटतो बोलतो तर तेव्हा त्या लोकांना बरोबर आहे आपल्याकडे जे आहे ते देणं आणि ते चांगल्या पद्धतीने जर त्यांच्यापर्यंत आपण देऊ शकत असू तर मग ती गोष्ट आपण त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचवली पाहिजे. तर ही अतिशय खूप चांगली गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते. तर अजून याच्या पुढे जाऊन मला असं विचारायचं आहे की आपण जसं म्हणतो की आपल्याला ज्योतिषशास्त्र आहे किंवा वास्तुशास्त्र आहे किंवा आता सिग्नेचर ॲनालिसिस हे पण आहे किंवा ते ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर एक्झॅक्टली ह्याच्यामध्ये आपण काही कंपॅरिझन टाईप असं करू शकतो का म्हणजे किंवा प्रत्येकाचा असा काही पॅटर्न असतो तर असं सॉर्ट ऑफ काही आहे का कलर ॲनालिस्ट या संदर्भात? सो कलर ॲनालिस्ट ज्यावेळेस आपण एखाद्याला म्हणतो किंवा कलर ॲनालिसिस आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस तुम्ही माहिती कलर ॲनालिसिस नावाचा फॅशन इंडस्ट्रीमध्ये एक पार्ट आहे जिकडे ठराविक रंगाचे शेड्स तुमच्या अंगावरती लावले जातात आणि तुमच्या स्किन टोनला कुठलं सूट होईल त्या हिशोबाने तुमचं एक पॅलेट तयार करून दिलं जातं जे तुम्हाला फॅशन इंडस्ट्रीमध्ये डे टू डे किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये उपयोगी येते. येस. ते आणि हे पूर्णपणे वेगळं आहे बरं का. म्हणजे तुमच्या मनाच्या आत काय चालू आहे अंतर्मनात आणि त्याच्याही आत जे म्हणजे थर्ड माइंड जे असतं कॉन्शियस सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियस माइंड तिथून आपण गोष्टी शोधून बाहेर काढतो त्याच्यावर काम करतो आणि तुमचं आयुष्य बदलवून टाकतो किंवा घडवतो. कारण चेंजेस टेम्पररी असतात ट्रान्सफॉर्मेशन हे परमनंट. म्हणजे सुरवंटाचं एकदा फुलपाखरू झालं की पुन्हा त्याचं सुरवंट नाही होऊ शकत. चेंजेस टेम्पररी असतात. बरोबर. तर ह्या ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेसमध्ये आपण ह्या टूलचा वापर करतो. ॲस्ट्रोलॉजीमध्ये न्यूमरोलॉजीमध्ये वेगवेगळ्या रंगांचं महत्त्व दिलं गेलं आहे. बेस्ड ऑन आपले जे प्लॅनेट्स आहेत ते नंबर्स पण प्लॅनेटशी रिलेटेड आहेत. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस आपण सायकोलॉजीच्या दृष्टीने विचार करतो तेव्हा मानवी मनावर रंगांचा खूप खोल प्रभाव झालेला आहे. तो अगदी फार पूर्वीपासून म्हणजे आपले ॲन्सिस्टर्स जे पार अगदी जंगलात राहायचे ना त्यांच्यापासून जर आपण विचार केला ना तर ज्यावेळेस सूर्य उगवला की मग प्रकाश आला. ठीक आहे. मग तो रंग साधारण पिवळा केशरी असा असायचा. मग माणसाकडे चॉईस होता. एक संधी होती की मी बाहेर जाऊन माझ्या परिवारासाठी लागणाऱ्या गोष्टी गोळा करून माझ्या गुहेत किंवा माझ्या ठिकाणी परत येईल. मग कधी परत यायचं हे त्याला केव्हा कळायचं ज्यावेळेस सूर्य बुडायचा त्यावेळेस किंवा रात्र होतीये त्यावेळेस. बरोबर. रात्रीचा रंग काळा नसतो रात्रीचा रंग निळा असतो बरं का. मग तो जेव्हा निळा रंग येतो आपल्या स्पेसमध्ये त्यावेळेस आपण आजही अगदी लाखो वर्षानंतर सुद्धा आपल्याकडे आज सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत तरीही संध्याकाळ झाली की आपल्याला असं वाटतं अरे चला उशीर झाला घरी जाऊया. अरे आज झोपायला उशीर झाला होता. म्हणजे झोप नाही झाली पूर्ण तर तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटतं. हो. दिवसा नाही झोपलं तर कोणी तक्रार नाही करत पण रात्री झोप नाही झाली की मला असं वाटतं अरे झोपायला हवं होतं. का? कारण आपलं मानवी मन शरीर आणि निसर्ग आपण सगळे अलाईन आहोत. जेवढी जास्त अलाइनमेंट तेवढं आयुष्य हेल्दी आणि समृद्ध जगतो आपण. हे दोन रंगांबाबत झालं की पिवळा रंग कसा इम्पॅक्ट करतो निळा रंग कसा इम्पॅक्ट करतो. बरोबर. पूर्वीच्या काळी तो जो माणूस होता तो काही शेती करायचे काही कंदमुळं काढायला शिकले काही फळं तोडायला शिकले पण काही लोक शिकारीला पण जात होते. हो. मग शिकार करताना अटॅक ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस किती मोठा प्राणी मारायचा किंवा फक्त मासे पकडायचे किंवा छोटा ससा पकडायचा ह्या सगळ्याला त्याला एक कॅल्क्युलेशन करायला चॉईस होती केव्हा ज्यावेळेस दिवस होता तेव्हाच. पण रात्री जर अटॅक झाला तर प्रोटेक्शन हे एकच संरक्षण करणं हा एकच त्याला इंटेन्शन आलं. कंपल्शन आलं की नाही त्या रंगासोबतच ते कंपल्शन आलं. ह्या सगळ्या सायकोलॉजीचा मानवी मनावर खूप सखोल परिणाम झालेला आहे. वर्षानुवर्ष तो झालेला आहे. आणि म्हणूनच किती जगभरात सगळ्या जगात सगळ्या देशांमध्ये रेड येलो ग्रीन सिग्नल कलर फॉलो करतो. का करतो? तिकडे वेगळं सांगावं नाही लागत कारण मानवी मन त्या गोष्टींना जाणतं की रेड म्हणजे स्टॉप आणि ग्रीन म्हणजे गो. इतकं जर सहज असेल तर विचार करा बऱ्याचशा अशा कळत नकळत आपण कितीतरी गोष्टी आपल्या मनामध्ये स्टोअर करतो. त्या बाहेर काढून आपण त्याचा विचार करून त्याच्यामध्ये जर आपण रिअरेंजमेंट केली तर आपल्या आयुष्यातलं जगण्यातली जी मजा आहे ती तर वाढतेच. आयुष्य जगणं सुंदर होऊन जातं कारण आपण नवीन नवीन कलर्स ॲड करतो. आणि उपाय इतके सोपे आहेत ना. उपाय म्हणण्यापेक्षा काही नाही करायचंय फक्त स्वतःला कलर्समध्ये टाकून घ्यायचं स्वतःच्या आयुष्यात रंग ॲड करायचे आणि तुमचं आयुष्य खूप सुंदर होऊन जाईल. खरंच मी आता त्याकडे येणारच होते
की हे जे आपण म्हणतो कलर ॲनालिस्ट हा आहेत की याच्यामध्ये एक्झॅक्टली म्हणजे काय असे आपल्याला करता येईल, काही उपाय किंवा असे एक जस्ट फॉर काय म्हणतो आपण दैनंदिन आयुष्यात किंवा या दृष्टिकोनातून असे काही तुम्ही उपाय सांगू शकता का? अगदी मी सांगेल, अगदी मी सांगेल. सांगण्यापेक्षा मी म्हणेल की आपल्या दैनंदिन जीवनाचा तो एक भाग होताच फार पूर्वीपासून. म्हणजे आपण आत्ता वेस्टर्न कल्चरला इन्फ्लुएन्स होऊन आपण हे वेगळे वेगळे रंग वापरायला लागलोय. म्हणजे काळा किंवा निळा किंवा दुसरे जे रंग म्हणतोय आपण आता पेस्टल शेड्स किंवा म्हणजे माझे क्लायंट्स आहेत कॉर्पोरेट्समधले, ते म्हणतात की हे सब तो नाही चलता, आमच्याकडे कॉर्पोरेटमध्ये चालत नाही हे रंग बा, तुम्ही कसं मला सांगता घालायला. मी म्हटलं असं कुठे नियम लिहिलाय? आपल्या पूर्वीच्या काळी आपले जेव्हा तुम्ही राजे महाराजे बघा किंवा कुठल्याही कल्चरमधला कुठलाही श्रीमंत व्यक्ती बघा, त्याचे कपडे आणि त्याचा व्यवहार करण्याची पद्धत ही सगळी ब्राईट होती. आत्ता मी जर एखादा सांगितलं की तुम्ही हा रंग वापरा, ते जनरलाइज उत्तर असेल. कुणालाही जनरल किंवा जेनेरिक उत्तर देण्यापेक्षा तुम्ही कधीही स्वतःचं म्हणजे काही गोष्टी असतात ना ठरलेल्या, डोकं दुखलं क्रोसिन खा, ताप आला पॅरासिटामॉल खा किंवा हे सगळं आपण नॉर्मल करतो. पण स्पेसिफिक तुम्हाला जर बरं वाटतच नसेल आणि सतत सतत डोकं दुखतंय म्हणजे काहीतरी कारण आहे, बरोबर, ते शोधून घेण्यासाठी तुम्हाला तुमचं डायग्नोसिस करावं लागतं. पण डायग्नोसिस करण्याची एक पद्धत जी ब्लड टेस्ट आहे माझ्याकडे आहे, ती तुमची रंगांची टेस्ट आहे. माझ्यासाठी जाणून घेणं मला, कारण मी 9 वर्ष गेली हेच करतेय. बरोबर. माझा मुलगा 9 महिन्याचा होता तेव्हापासून मी शिकली आणि तेव्हापासून हे म्हणजे मला सगळे म्हणतात की तू खाते पिते आणि झोपते पण रंगातच वाटतं, कारण ते माझं पॅशन झालं आणि प्लस प्रोफेशन पण झालं. मला तुम्हाला सांगणं फार सोपं गेलं, पण तुम्हाला तुमच्या आयुष्याशी रिलेट करायला थोडा वेळ लागतो. कारण मी कॉन्शियसली तुम्हाला जे माहिती आहे ना त्याला तुम्ही लगेच म्हणा हो बरोबर आहे. मग काही गोष्टी असतात ज्या तुम्हालाच फक्त माहिती असतात, मग तुम्ही त्याला पण म्हणा की हां हां ठीक आहे हे पण बरोबर आहे. तिसरा जो भाग असतो ना जिकडे तुम्हालाही ते स्वीकारायचं नसतं किंवा थोडं कठीण जात असतं, बरोबर, तो भाग आपल्याला डायजेस्ट करणं किंवा समजून घेणं पचवणं थोडं कठीण जातं. त्याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो स्वतःला. हे असं नाही आहे की हे काही गंमत नाही आहे, खरं सांगता म्हणजे माझ्या दृष्टीने गंमत नाही आहे. बरोबर, की असंच चला चालता चालता हां हां करून दाखव म्हणून केलं आणि इट इज नॉट जस्ट फन. कारण हे तुमच्या अंतर्मनात डोकावणं, माझ्यासाठी एखाद्या व्यक्तीला वाचणं, एखादी सिक्वेन्स माझ्यासमोर असणं म्हणजे एक पूर्ण पुस्तक वाचल्याचा आनंद असतो. एखाद्याचं आयुष्य पूर्ण उलगडून बघण्याचा आनंद मला त्यात मिळतो. पहिल्यांदा एखाद्याचा कलर ॲनालिसिस झाला की त्याच्यानंतर तुमची पुढची काय प्रोसेस असते? बरं, आत्ता मी तुम्हाला जे सांगितलं येस ते अगदी बेसिक होतं, म्हणजे अगदी 5% सुद्धा नव्हतं. जे मूळ ॲनालिसिस आपण डिटेल्ड ॲनालिसिस आपण ज्याला म्हणतो. बरोबर. म्हणजे आज तुम्ही आलात माझ्याकडे आणि मी तुम्हाला म्हटलं की चला आता झोपा तुमचं ऑपरेशन करते, असं नाही होत. करेक्ट. बरोबर. सो बाकी सगळ्या गोष्टींचा आपण विचार करता तुमची मानसिक तयारी, तुम्ही किती रेडी आहात तुमचं स्वतःला जाणून घेण्यासाठी, हे बघणं सुद्धा इम्पॉर्टंट असतं. आणि म्हणून मग त्याच्यासाठी थोडासा वेळ देऊन त्यांना टप्प्याटप्प्याने मी ते ॲनालिसिस देत जाते. बरोबर. एक एक गोष्ट तुम्ही जशी पचवत जाता, जसं त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत जातं, तसं बाकीच्या गोष्टी तर बऱ्याच वेळ सोप्या होऊन जातात. कधी कधी काय होतं, आपलं मन, आपलं शरीर, आपल्या भावना, मेंदू, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सायकोलॉजिकल, इमोशनल, फिजिकल, मेंटल आणि स्पिरिच्युअल, हे सगळ्या चेन इफेक्ट असतो. जसं एका गोष्टीवरती इफेक्ट झाला तसा दुसऱ्या बाकीच्या गोष्टींवरती त्याचा परिणाम दिसायला लागतो. म्हणजे आपण माणूस म्हणून ज्यावेळेस विचार करतो तसं जगाच्या पाठीवर कुठेतरी युद्ध चालू आहे, तर तुम्हाला इथे बसून छान नाही वाटत. बरोबर. सुनामी आली, तुमचं मन हळहळतं. ठीक आहे. समजा फॉर एक्झाम्पल तुमच्या ऑफिसमध्ये काहीतरी महत्त्वाचा इव्हेंट आहे, ठीक आहे, तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं, सगळं परफेक्ट तयार आहे, पण तुम्हाला चालता चालता ठेच लागली, तुम्ही देऊ शकाल का 100%? किंवा सगळं छान आहे, तुम्ही फिजिकली पण फिट आहात, पण तुम्हाला कोणीतरी काहीतरी टॉन्ट मारला, म्हणजे ही काय करणार, किंवा काही तुमचं आवडत्या व्यक्तीबरोबर भांडण झालं, तुम्ही देऊ शकाल का 100%? ह्याला म्हणतात चेन इफेक्ट. तुम्ही एका गोष्टीवरती, जसं एक गोष्ट बिघडली की सगळंच बिघडत जातं हळूहळू, तसं एका गोष्टीवरती रिपेअर करायला घेतलं तर बाकीच्या गोष्टी पण हळूहळू रिपेअर होत जातात. त्याला आपल्या मनाचा इफेक्टच असतो हा. तसंच ह्या ॲनालिसिसमधून ज्यावेळेस आपण एक एक गोष्टी बाहेर काढतो, जसे पत्ते उघडत जातात, तसं तसं त्याच्यावर काम करत जाताना बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळतात की अरे इथे हे नेमकं चुकलं किंवा इथे खरं तर हे चुकलंच नव्हतं, माझा समज असा झाला. सगळ्यात शेवटी अल्टिमेटली काय असतं, आपण मन आणि मनाने ठरवलेल्या काही गोष्टी, आपण त्या घटनेचा काहीतरी अर्थ लावतो.
बरोबर. त्या अर्थावरती सगळं अवलंबून असतं. मग आपण म्हणतो बऱ्याचदा की तो असं बोलला, ती अशी बोलली, मग मी पण असं बोलले. ह्या बोलण्याला किती महत्त्व असतं, आपल्या विचारांना किती महत्त्व असतं. आपण एक छोटासा एक्सपेरिमेंट करूया, म्हणजे तुम्हाला कळेल की किती पॉवरफुल असतात हे प्रत्येक वर्ड्स. ठीक आहे, प्रत्येक शब्दाला किती महत्त्व असतं. आता सिम्पल तुम्ही सगळे प्रेक्षकसुद्धा हे करू शकता बरं का. पटकन थोडेसे तुमचे पाम रब करायचे अँड देन शेक आणि असं स्वतःच्या समोर पकडा फक्त. आता कुठल्याही एका हाताला तुम्ही 5 वेळा म्हणायचे लव्ह लव्ह लव्ह. मराठीत प्रेम म्हटलं तरी चालेल बरं का. ओके. कुठल्याही एका हाताकडे बघून म्हणा. हात नाही हलवलं तरी चालेल. ओके. ठीक आहे. आणि दुसऱ्या हाताकडे बघून म्हणा हेट 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 हेट. ठीक आहे. आता फक्त प्रयत्न करा असं दोन्ही हात असं करण्याचा. काही जाणवतं तुम्हाला? म्हणजे आता असं एक्झॅक्ट नाही काही जाणवते. हा हात थोडा जड वाटतोय, तो हात थोडा लाईट वाटतोय. हां. करेक्ट आहे. हां. बरं ठीक आहे. मी तुम्हाला थोडी मदत करते समजून घ्यायला. तुम्ही पण जाणून म्हणजे ते फील होतं, कारण Yes. पहिल्यांदा करताय त्यामुळे हां. तुम्हाला असं एक्झॅक्ट नाही कळणार. काही हरकत नाही. आता तुम्ही ह्याच हाताला पुन्हा 5 टाइम्स लव्ह म्हणा. आणि आता प्रयत्न करा. थोडा हा पण हलका वाटला. आता हा हलका झाला हां, असेल. आता करेक्ट. हा हलका वाटतो. इट इज सो सिम्पल. आपण प्रत्येक शब्द जो आहे ना तो म्हणतो किंवा फक्त डोक्यात जरी आणला ना तरी त्याचे व्हायब्रेशन्स असे आपल्याला जाणवतात. येस. तुमचेच दोन्ही हात होते, तुम्हीच म्हटलात, मी फक्त बरोबर. सांगितलं आणि तुम्ही ते म्हटलात. ठीक आहे. बरोबर. आपल्या शरीराच्या 2 वेगवेगळ्या अवयवांना 2 इम्पॅक्ट जर होऊ शकतात एका फक्त छोट्याशा शब्दाने, येस. तर त्याचा किती मोठा परिणाम आपल्या आयुष्यावरती होऊ शकतो. आपण सतत स्वतःला काहीतरी बोलत असतो, काहीतरी सांगत असतो की माझ्यामुळे चुकलं, माझंच असं झालं, माझंच असं, किंवा आपण दुसऱ्यांना दोष देत असतो की तू असं, तुझ्यामुळे असं, किंवा मग आपण जे काही शब्द वापरतो बाकीच्या बाराखड्या वाचतो त्याचा ॲक्च्युली त्या माणसांवरती परिणाम होत असतो. डॉक्टर मजारो म्हणून जे आहेत त्यांनी वॉटर एक्सपेरिमेंट केलं होतं. पाण्याच्या 3 ग्लासेससोबत त्यांनी 3 एक्सपेरिमेंट केले होते. अच्छा. पाण्याच्या एका ग्लासला त्यांनी म्हटलं आय लव्ह यू, थँक्यू. दुसऱ्या ग्लासला ते म्हटले की तू बावळट आहेस, तुझ्यामुळे मला त्रास होतोय. तिसऱ्या ग्लासकडे दुर्लक्षच केलं. दुर्लक्षित ग्लास सगळ्यात आधी खराब व्हायला लागला. ओके. ज्याला आपण बावळट म्हटले त्याला थोडंफार तरी अटेन्शन मिळालंय म्हणून तो जरा उशिरा खराब झाला. पण 7 दिवसानंतर ज्यावेळेस एक्सपेरिमेंट संपवलं त्यांनी, त्यावेळेस जे आय लव्ह यू थँक्यू म्हटलेलं पाणी होतं ते तसंच्या तसं ज्या अवस्थेत ठेवलं होतं तसंच होतं. बरं, त्यांची जी प्रोसेस आहे ती क्रिस्टलायझेशन केलं त्यांनी. पाण्याला पटकन फ्रीज करून त्याचे जे क्रिस्टल्स तयार होतात ते मायक्रोस्कोप खाली बघितले आणि सुंदर दागिन्यांसारखे, हिऱ्यांच्या दागिन्यांसारखे ते थँक्यू आणि आय लव्ह यू म्हटलेले क्रिस्टल्स त्या पाण्याचे दिसले. ज्या पाण्याला डिस्गस्ट म्हटलं होतं किंवा बावळट म्हटलं होतं ते पाणी खराब होतं, त्यात कुठल्याही प्रकारचं फॉर्मेशन झालेलं नव्हतं. ओके. जर हे आपण जे काही बोलतोय किंवा आपले थॉट्स जर आपले एखादी व्यक्तीला तर समजतातच, जर पाण्याला समजू शकतात तर मग झाडं आहेत किंवा मग आपले पेट्स आहेत किंवा मग बऱ्याचदा ना तुम्हाला एखादा फोन कॉल आला की आपण अरे का हा फोन करतोय, मला नाही बोलायचं याच्याशी, आत्ता तरी नको. कसं कळालं तुम्हाला? कारण ते व्हायब्रेशन्स तुम्हाला कळतात. आपण ब्लेस्ड आहोत. आणि रंग आणि पाणी, तुम्ही ह्या सगळ्याचा माझ्या ह्या प्रोसेसमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो. अच्छा. तर बेसिकली रंग काय आहे? सूर्यप्रकाशाचा एक भाग जो आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकतो. बरोबर. उघड्या डोळ्यांनी का म्हटलं? कारण त्याला वेगळा कुठलंही इक्विपमेंट लागत नाही, म्हणून आपण सहज रंग बघू शकतो. बरोबर. आणि प्रत्येक रंगाचं एक ठराविक व्हायब्रेशन असतं. गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायलेट, इन्फ्रारेड वगैरे हे आपण ऐकलंय की नाही? तसंच प्रत्येक रंगाचं फिक्स व्हायब्रेशन असतं. बरोबर. जसं रंगांचं व्हायब्रेशन असतं तसं इमोशन्सचं पण व्हायब्रेशन असतं. आपल्या भावना, आपण भीती वाटते त्यावेळेस असं दाखवतो की मला भीती वाटते, आणि ज्यावेळेस मजेत असतं त्यावेळेस ये मला मजा आली, कारण आपण एक्सपांड होतो, आपला ऑरा एक्सपांड होतो, आपले एनर्जी व्हायब्रेशन जी फील्ड असते ती एक्सपांड होते. ह्या व्हायब्रेशनमध्ये डिफरन्स असतो. तुम्हाला जर स्वतःचे व्हायब्रेशन वाढवायचे असेल, कारण अर्थातच कुठलीही चांगली गोष्ट, अबंडन्स, प्रॉस्पेरिटी आपण ज्यावेळेस म्हणतो, समृद्धी, हे सगळ्या एका उंच व्हायब्रेशनवरतीच व्हायब्रेट होत असतात. तुम्हाला तितकं चांगलं बनावं लागतं, तुम्हाला स्वतःचे व्हायब्रेशन्स वाढवावे लागतात. आणि त्यासाठी सगळ्यात सोपा उपाय जो आहे तो रंग. एक साधं उदाहरण देते दैनंदिन जीवनातलं. ठीक आहे. बरोबर. ज्यावेळेस आपल्या घरात एखादी पूजा वगैरे असते, कुठलीही साधी छोटीशी पूजा,
त्या दिवशीचं घरातलं वातावरण आणि एरवीचं वातावरण बघा, फरक असतो की नाही. नक्की. काय वापरतो आपण? झेंडूची फुलं जी ऑरेंज कलरची असतात, पिवळी असतात, किंवा हो. काही रंगीत फुलं, काही पानं. बरोबर. करेक्ट. बरोबर. हळद कुंकू लावून आपण दिवसाची सुरुवात करतो. हो. का? कारण आपले अँसेस्टर्स तेवढे हुशार होते, त्यांना माहीत होतं इट इज, हे फक्त ट्रेडिशन आहे किंवा काहीतरी पारंपरिक चालत आले म्हणून नाही त्यांनी केलं. खरं तर बरोबर. माहिती कदाचित पास ऑन होताना ती पूर्ण नाही झाली, पण त्याचा सगळ्याचा आपल्या आयुष्यावरती खूप सखोल परिणाम आहे. बघा, श्रीमंत असो किंवा गरीब असो, सेलिब्रेशनच्या वेळेस आपण केळीची पानं, विड्याची हो. पानं, झेंडूची फुलंच वापरतो. खरंय. आता आजकाल तो वेगळा ट्रेंड आलाय की टायगर लिली आणि ऑर्चिडचे फ्लावर्स तुम्हाला मिळत आहेत, पण आपलं जे मूळ आहे त्याच्यामध्ये ते सगळ्यांना इक्वली अवेलेबल आहे. Yes. निसर्गाने ते प्रत्येकाला तितकं अवेलेबल करून दिलेलं आहे. तुम्हाला जसं माहिती नाहीये ना की तुमच्या आतमध्ये ऑक्सिजन आणि तुमचं हृदय कसं काम करतं, पण ते करतंय, प्रत्येकासाठी करते. तुम्हाला विश्वास असला किंवा नसला, तुमच्या आजूबाजूला हवा आहेच आणि तिचं काम होतच. बरोबर. साधं उदाहरण, ज्या दिवशी ढग आलेले असतात, आभाळ वातावरण असतं, त्या दिवशी तुम्हाला कसं वाटतं? लोक तक्रार करायला लागतात ना, अशी आज काय वातावरण आहे, डोकं दुखतंय, अंग दुखतंय, सांधे दुखतात. का? कारण साधी गोष्ट आहे, सूर्यप्रकाश नाहीये म्हणजे कलर्स तुमच्या आयुष्यात कमी आहेत. साधी गोष्ट आहे, मग कलर्स कमी आहेत तर कलर्स ऍड करूयात आणि आपलं आयुष्य ब्राईट बनवूयात. इतकं सोपं आहे ते. वा वा वा, खरंच खूप सुंदर शब्दामध्ये तुम्ही ही सगळी माहिती दिलीत आम्हाला. तर पुढे मी असं विचारू इच्छिते की तुम्ही ह्या कलर ॲनालिसिस रिलेटेड तुम्ही काही तुमचे वर्कशॉप्स वगैरे घेता का? तर त्याची माहिती दिलीत तर नक्कीच. सो हा विषय इतका छान आहे की ह्याच्या काही टप्प्यांमध्ये तुम्हाला शिकून घ्यायला अगदीच म्हणजे सोपं पडतं. तसं काही लेवल्समध्ये मी शिकवते. हा जितका छान सोपा सुरेख दिसतोय, जसं तुम्ही सखोल जाता त्यावेळेस तो तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. म्हणजे स्वतःलाच स्वतःची वलय इतकी जाणून घेताना इतका वेळ लागतो ना पचवायला, की त्याला तेवढा वेळ द्यावा लागतो. मग मी काही पर्सनल सेशन्स पण घेते, 1-on-1 शिकवताना सुद्धा एकट्याला शिकवते, कारण प्रत्येकाची शिकण्याची पद्धत आणि वेळ वेगळा असतो. सगळ्यांना एकत्र बसवलं आणि हे घेतले वर्कशॉप वगैरे असं काही ह्या विषयामध्ये नाही होऊ शकत, असं मला स्वतःचं प्रामाणिक मत आहे. बरोबर. त्यामुळे तुमचा जितका लागणारा वेळ असेल तितका तुम्हाला दिला जाईल. खास करून काय होतं, ह्याचा फक्त प्रोफेशनलीच उपयोग केला पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या मुलांच्या मनात काय चालू आहे, किंवा तुमच्या सासूबाईंच्या मनात काय चालू आहे, किंवा तुमच्या घरातली एखादी वृद्ध व्यक्ती आहे ज्यांना नाही एक्सप्रेस करता येत आहे जनरेशन गॅपमुळे, त्यांच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेऊन जर तुम्हाला तुमचं कुटुंब सुखी समाधानी करता आलं तर वर्कआउट नाही का होणार. ह्या व्यतिरिक्त अर्थात आणि 4 पैसे पण मिळायला लागणार असेल तर का नको. मग तुम्ही तुमच्या कुटुंबाला आधी मदत करा. शिकतातच आहात तर मग तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना, तिथून पुढे मग तुमचं प्रोफेशन हे होऊच शकतं ह्यातून. मग ह्याचे काही वर्कशॉपचे डिटेल्स मी तुम्हाला अगदी देऊ शकते, तुम्ही लागलं तर मला कॉन्टॅक्ट करा. काही 1 दिवसांचं आहे, काही 3 दिवसांचे आहेत, 7 दिवस ते 6 महिन्यापर्यंत चालणारा असा एक त्याचा वेगळा कालावधी आहे. तुमच्या अंडरस्टँडिंग कॅपॅसिटीप्रमाणे आपण तो वेळ ॲडजस्ट करतो. कारण मी स्वतः महिला असल्यामुळे आणि कुटुंब प्रधान आपलं कल्चर असल्यामुळे मी माझ्या कुटुंबाला वेळ देऊन माझ्या प्रोफेशनला वेळ देते. त्यामुळे अगदीच मी समजून घेऊ शकते की तुमची वेळेची अडचण किंवा मोस्टली असं होतं. आणि महिलांना ह्याच्यात जास्त इंटरेस्ट असतो, कारण त्यांच्याकडे तो 6th सेन्स असतो, त्यामुळे त्यांना त्याचा जास्त फायदा होतो. बरोबर आहे. खरंच. पण शेवटाकडे थोडंसं येऊया. खरं तर गप्पा म्हणायला खूपच आवडतील, पण शेवटी लिमिटेशन्स या प्रत्येक गोष्टीला असतातच. सो मला असं विचारायचं वाटतं की या कलर आहे तुमच्या अचिव्हमेंट्स किंवा अवॉर्ड्स याकडे येऊया. काय सांगाल? मी खरं सांगू, अगदी मनापासून सांगते, मला कुठलाही दुसरा मी विमेन अचिव्हर म्हणून सलग 3 वर्ष वगैरे अवॉर्ड्स वगैरे मिळालेत. त्याही पलीकडे जाऊन ज्यावेळेस माझी जवळच्या व्यक्तीला एक त्याचं लाईफ ट्रान्सफॉर्म होताना ज्यावेळेस मी बघते आणि त्या व्यक्तीवर मला सांगतात की नूतन, अरे यार दिस वर्कड, ते माझं सर्वात मोठं अवॉर्ड असतं. जेव्हा माझ्या जवळच्या व्यक्तींना त्या छोट्या छोट्या बदलांमधून त्यांच्या आयुष्यात मोठे मोठे ज्यावेळेस बदल दिसून येतात, ती खरी तर अचिव्हमेंट जास्त मला महत्त्वाची आणि मोलाची वाटते. कारण आपल्या प्रवासात तेच जास्त महत्त्वाचं असतं. म्हणजे मी किती छान आहे ह्याच्यापेक्षा, मला जग किती छान म्हणतं ह्याच्यापेक्षा, माझा खरंच किती लोकांना, जवळच्या लोकांना फायदा होतो का, आणि त्यांना ते जाणून घेऊन त्यांना ते पटतंय का, त्यांच्या लाईफमध्ये ते वापरता येतंय का, हे जास्त व्हॅल्यू ॲडिशन जास्त मला महत्त्वाचं वाटतं. अगदीच. खरं आहे मित्रांनो की कुठल्याही क्षेत्र कुठलंही असो, परंतु आपण जी सर्व्हिस किंवा जी गोष्ट आपण लोकांना देतोय
त्यांना जर त्याच्यातून समाधान मिळालं आणि त्यांना जर आपल्या सेवेचा किंवा आपण जे काही प्रोडक्ट देत असू तर त्याचा जर उपयोग झाला तर ती खऱ्या अर्थाने आपल्याला मिळालेली पोचपावती असते, आपल्या कामाची पोचपावती असते आणि तीच सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. थँक्यू सो मच मॅडम, तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. तर मित्रांनो, मी एवढंच सांगते की तुम्हालाही जर तुमच्या आयुष्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणायचं असेल तर रेनबो द हिलिंग स्पेक्ट्रम, रेनबो द हिलिंग स्पेक्ट्रमच्या फाउंडर आपण नूतन सावर्डेकर मॅडम यांच्याशी नक्की संपर्क करू शकता आणि मला खात्री आहे की तुमच्याही आयुष्यामध्ये एक पॉझिटिव्ह बदलाची ही सुरुवात तुम्ही त्यांच्यापासून नक्कीच करू शकता. धन्यवाद.